घरच्यांसाठी किंवा पाहुण्यांसाठी तुम्ही जर अशा पद्धतीने मटण रस्सा तर्रीदार हे मटण जर बनवलं ना, तर अगदी हॉटेलपेक्षा भारी भाजी केलेली आहे असंच तुमचं कौतुक होईल. खाणारे अगदी 2 भाकरीच्या ऐवजी 4 भाकरी खातील अशी रेसिपी आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीने हे मटण केलेलं आहे. कसं करायचंय चला तर बघूया. तर 4 ते 5 लोकांसाठी मी ही भाजी बनवत आहे. त्यानुसार प्रमाण सांगते आहे. तर सगळ्यात आधी कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल घालायचं आणि यामध्ये थोडे खडे मसाले घालायचे आहे. त्यामध्ये चक्रफूल, तेजपत्ता आणि दालचिनी घातलेली आहे. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घालायचा आहे. हलकासा तो परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं पाऊण किलो मटण घातलेलं आहे. त्याचबरोबर हळद घालायची 1 टीस्पून, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मटणाला त्याचं पाणी सुटू द्यायचं आहे आणि पाणी सुटेपर्यंत साधारण एक 5 ते 6 मिनिटं मटण होऊ द्यायचं आहे. आता हे एका साईडला मी ठेवून देते. तोपर्यंत आपण मसाला भाजायला घेऊया. मस्त लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे कट करून आता तव्यावर घातलेले आहेत. तर मसाला भाजताना मस्त थोडासा काळपट रंगावर भाजायचा, जेणेकरून भाजीला छान तर्री येते आणि मस्त खमंग आपली भाजी तयार होते. थोडंसं तेल देखील घातलेलं आहे. कांदा हलकासा भाजला गेला की यामध्ये साधारण 1 छोटी वाटी एवढं खोबरं घालायचं आहे. खोबरं ना किसून घालायचं, जेणेकरून मग ते वाटायला सोपं जातं. आता कांदा आणि खोबरं चांगलं भाजल्या गेलं की मग तव्याच्या मधोमध थोडीशी जागा करायची आहे आणि 1 टीस्पून तेल घालायचं. तेल गरम झालं की 1 टेबलस्पून खसखस यामध्ये घालायची. खसखशीमुळे भाजीला चांगला दाटसरपणा येतो आणि चवही छान येते भाजीला. आता हे सगळं व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे. आता काढून घेते. बघू शकता अशा पद्धतीने थोडा काळपट रंग येईपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 4 ते 5 मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. इथे मी बेडगी मिरची वापरलेली आहे. यामुळे भाजीला दाटसरपणाही येतो आणि रंगही छान येतो. तुमच्याकडे मिरची नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर वापरू शकता. मिरची पण भाजून घेतली. आता एक छोट्या आकाराचा टोमॅटो देखील भाजून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मसाला भाजून झालाय आणि त्याचबरोबर मसाल्यामध्ये मूठभर कोथिंबीर, लसूण पाकळ्या आणि आलं घेऊन मसाला थंड झाला की मिक्सरच्या साहाय्याने बारीक वाटून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये घातलेलं आहे 4 ते 5 टेबलस्पून तेल. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये दळून घेतलेला मसाला घालायचा आहे. मसाला एकदम बारीक दळायचा, जेणेकरून मग भाजीला मस्त एकसारखा दाटसरपणा येतो आणि मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि मटण मसाला घालायचा आहे. इथे मी सुहानाचा मटण मसाला वापरलेला आहे. तुम्ही तुमचा घरगुती मसाला देखील इथे घालू शकता. तर आता कोरडे मसाले देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचे आहे. ही सगळी प्रोसेस कमी आचेवरच होऊ द्यायची आहे. बघू शकता मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे, छान रंग आलेला आहे आणि घरामध्ये छान सुगंध देखील सुटलेला आहे. कारण मसाला पण आपण छान भाजून घेतला होता ना, त्यामुळे मस्त रंग आलाय. तर आता हे जे मटण आहे ना, फक्त आपण 5 ते 6 मिनिटं वाफळवून घेतलं त्याला पाणी सुटेपर्यंत. शिजवलेलं नाहीये. आता मसाल्यामध्ये हे मटण घालायचंय. व्यवस्थित मिक्स करायचंय मसाल्यामध्ये आणि साधारण एक 4 ते 5 मिनिटं मसाल्यातच होऊ द्यायचं. तर इथे आपण मटण शिजवलेलं नाहीये. आपण पूर्ण मटण जे आहे मसाल्यामध्ये आणि रश्श्यामध्ये शिजवणार आहे. त्यामुळे मटणामध्ये मस्त असा मसाल्याचा अर्क उतरला जातो आणि एक नंबर चविष्ट असं रश्श्याचं हे मटण तयार होतं. इथे 5 मिनिटं झालेले आहे. बघू शकता. मस्त अशी तर्री आलेली आहे मटणाला. आता या स्टेजला यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर मिक्सरचं भांडं आणि कुकर वगैरे विसळून यामध्ये आता पाणी घालायचं आहे. आता जेवढा तुम्हाला रस्सा करायचा आहे ना, त्यापेक्षा साधारण अर्धा ग्लास पाणी तुम्ही जास्त घालू शकता. कारण शिजवायचं आहे मटण आणि मटण शिजायला आपल्याला साधारण 1 तास लागतो. तर इथे मी 4 ते 5 लोकांसाठी ही भाजी करते आहे. त्यानुसार पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आधी देखील मीठ घातलं होतं, तर ते लक्षात ठेवून मीठ घालायचं आहे. मोठ्या आचेवर चांगली खळखळ उकळी काढायची आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर मस्त भाजी उकळल्यानंतर गॅसची फ्लेम करायची मंद आचेवर आणि आता यावर झाकण ठेवून गॅसची जी छोटी शेगडी असते ना, त्या शेगडीवर अगदी मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची. संपूर्णपणे 1 तास लागतो.
ज्या पद्धतीने आपण चुलीवर भाजी शिजवतो ना, तशाच पद्धतीने अगदी मंद आचेवर छोट्या शेगडीवर भाजी शिजवून घ्यायची आहे. तर बरोबर भाजी शिजायला 1 घंटा इथे लागलेला आहे. काय सुंदर कट आलेला आहे बघू शकता तुम्ही. मस्त रंग आलाय आणि ज्या पद्धतीने दाटसर रस्सा मला पाहिजे तसाच झालेला आहे. कारण मी भाकरीबरोबर भाजी केलेली आहे. त्यामुळे थोडीशी पातळच पाहिजे ती. तुम्हाला जसा रस्सा आवडतो ना दाट, पातळ तसा तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. तर बघू शकता मस्त रंग आलाय आणि मटण देखील मस्त शिजलंय. बघू शकता तुम्हाला दाखवते आहे मी. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण मसाल्यामध्ये, रश्श्यामध्ये मटण शिजवतो ना, त्यामुळे मस्त असा अर्क उतरला जातो रश्श्यामध्ये आणि एक नंबर हे मटण लागतं. त्याचबरोबर पीस जे असतात ना, ते पण चवीला खूप भारी लागतात. तुम्ही देखील अशा या पद्धतीने ही भाजी करून पहा. आपण कुकरमध्ये देखील करू शकतो, पण काय होतं कुकरमध्ये आपण थोडंसंच पाणी टाकून भाजी आपल्याला शिजवून घ्यावी लागते आणि मग रस्सा परत वाढवावा लागतो. पण ही प्रोसेस वापरून जर तुम्ही भाजी केली ना, तर एक नंबर होते चवीला. किंवा आपण नेहमी काय करतो, भाजी आधी शिजवून घेतो आणि आणि मग नंतर मसाला परतून भाजी त्यामध्ये मिक्स करतो. अशा पद्धतीने आपण भाजी बनवतो. पण अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली ना, तर एक वेगळी चव येते. एकदा नक्की करून बघा. एक नंबर भाजी तयार होते. अगदी चवीला भारी. तुम्हीही करून पहा आजची ही रेसिपी आणि जर तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान-छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.